नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे 21 जानेवारी. आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे, तर कोणत्या ठिकाणी जोरदार थंडी पडणार आहे. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. मित्रांनो, आपण बघतोय नाशिक या विभागापासून आपण बघतोय की सकाळ सुमारास नाशिक, गोटी, अकोले, श्रीरामपूर, वैजापूर, मनमाड, मालेगाव, चाळीसगाव, शेगाव, भोकरदन, छत्रपती संभाजीनगर, जालना, पैठण या ठिकाणी सकाळ सुमारास वातावरण हे पूर्णतः ढगाळ असणार आहे. तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर आपल्याला थंडीसुद्धा त्या ठिकाणी सकाळच्या सुमारास जाणवणार आहे. तसेच अहिल्यानगर, बीड, बार्शी, लातूर, सोलापूर, तसेच खेड, लोणावळा, लवासा, पुणे, भोर, महाड, नीरा, सातारा, तसेच म्हसवड, पंढरपूर, सोलापूर, नळदुर्ग या ठिकाणी वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे. मुंबई साईड बघितली तर आपण मुंबई, अलिबाग, तसेच मुरुड, जंजिरा या ठिकाणी वातावरण थोडंसं ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे. तर काही ठिकाणी आपल्याला हलकेसे वारेसुद्धा वाहताना त्या ठिकाणी दिसणार आहे. दाभोळ, चिपळूण, तसेच रत्नागिरी, कोकण विभाग हा जो आहे त्या ठिकाणी वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला सकाळच्या सुमारास दिसत आहे. राजापूर, कणकवली, निपाणी, कोल्हापूर, सांगली, जत, कराड, विटा, तसेच सातारा या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे. तसेच धाराशिव, बार्शी, कलाम, लातूर, जामखेड, बीड, परळी, अहमदापूर, तसेच परभणी, सेलू, माजलगाव, पैठण या ठिकाणीसुद्धा वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे. मात्र अकोला, अमरावती, जळगाव, नंदुरबार, शिरपूर, सेंदवा, नवापूर, साक्री, धुळे, तसेच खामगाव, अकोला, अकोट, अचलापूर, अमरावती, तसेच अरवी या ठिकाणी वातावरण मात्र ढगाळ राहण्याची दाट शक्यता आपल्याला सकाळ सुमारास या ठिकाणी दिसत आहे. आपण 11 सुमारास बघितलं तर बेतूल, मुलताई, वरुड, अरवी, अमरावती, अचलापूर, अकोट, धराणी, तसेच बुरहानपूर, अकोला, कर्जत, लेड, यवतमाळ, वर्धा, वाशिम या ठिकाणी वातावरण 11च्या सुमारास आपल्याला ढगाळ राहण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी दिसत आहे. बोदवड, खामगाव, अकोला, चिखली, भोकरदन, चाळीसगाव, मालेगाव, धुळे या ठिकाणी वातावरण कोरडे तर काही ठिकाणी ढगाळ राहण्याची दाट शक्यता आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. नाशिकच्या उत्तर भागामध्ये मनमाड, मालेगाव, तसेच साक्री, धुळे, चाळीसगाव या ठिकाणी वातावरण कोरडे राहील. तर काही ठिकाणी हलकेसे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, श्रीरामपूर, पैठण, जालना, माजलगाव, बीड, जामखेड, अहिल्यानगर, कलाम, लातूर, तसेच बार्शी, धाराशिव, इंदापूर, करमाला, बारामती, दौंड, नीरा, भोर, पुणे, खेड, जुन्नर या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला 11च्या सुमारास दिसत आहे. सातारा, कराड, कोल्हापूर, सांगली, विटा, म्हसवड या ठिकाणीसुद्धा वातावरण हे कोरडे राहील. तर पंढरपूर, सोलापूर, नळदुर्ग, मर्दिंग, विजयपूर, कलबुर्गी या ठिकाणीसुद्धा वातावरण हे कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे. आपण 2च्या सुमारास बघितलं तर तुम्ही बघू शकता की वातावरणामध्ये मोठा बदल होताना दिसतो आहे. जामखेड, करमाळा, इंदापूर, बारामती, दौंड, नीरा, भोर, पुणे, खेड, लवासा, लोणावळा या ठिकाणी वातावरण ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे. तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा त्या ठिकाणी पडू शकतो. अहिल्यानगर, जामखेड, करमाळा, बीड, माजलगाव, पैठण, सेलू, परभणी, परळी, अहमदपूर, उदगीर, दिगलोर, तसेच नांदेड, भोकर, उमरखेड, हिंगोली, पुसद, वाशिम, तसेच अरणी, तसेच पांढरकवडा, आदिलाबाद, यवतमाळ, कर्जाना या ठिकाणी वातावरण ढगाळ राहण्याची दाट शक्यता आपल्याला 2च्या सुमारास दिसत आहे. खामगाव, अकोला, अकोट, अचलापूर, अमरावती, आर्वी या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ राहील. तर मालेगाव, चाळीसगाव, शेगाव, बोदवड, जळगाव, परोळा, धुळे, शिरपूर, बऱ्हाणपूर, सेंदवा, नंदुरबार, नवापूर या ठिकाणी वातावरण कोरडे तर काही ठिकाणी हलके स्वरूपाचे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आपल्याला 2च्या सुमारास दिसत आहे. रात्रीच्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये आपण मोठा फरक आपल्याला जाणवत आहे. संभाजीनगर, तसेच जालना, पैठण, सेलू, परभणी, नांदेड, भोकर, उमरखेड, पुसद, हिंगोली, वाशिम, आर्वी या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे. अहिल्यानगर, श्रीरामपूर, वैजापूर, मनमाड, तसेच कोपरगाव, येवला या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आपल्याला रात्रीच्या सुमारास दिसत आहे. मालेगाव, चाळीसगाव, शेगाव, तसेच परोळा, जळगाव, धुळे, साक्री, नंदुरबार, शिरपूर, नवापूर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे रात्री सुमारास ढगाळ राहील. तर घोटी, नाशिक, अकोले, जुन्नर, मुरबाड या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे. अहिल्यानगर, जामखेड, बीड, कलाम, सातारा, लातूर, धाराशिव, बार्शी, नळदुर्ग, तसेच इंदापूर, बारामती, दौंड, नीरा, भोर, सातारा, म्हसवड, कराड, विटा या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे. अलिबाग, मुंबई, मुरुड, जंजिरा, दाभोळ, तसेच कोकण विभागात रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडी या ठिकाणी पूर्णतः वातावरण
कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला रात्रीच्या सुमारास दिसत आहे. आपण रात्री जर 11 सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये बदल दिसतो आहे. बीड, बार्शी, लातूर या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा त्या ठिकाणी पडू शकतो. पुणे भागातसुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस तर त्या ठिकाणी वातावरण ढगाळ आणि दाट शक्यता आहे. तर नाशिक, मालेगाव, वापी या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ राहील. जळगाव, नंदुरबार, सुरत, अकोला, अमरावती, रिसोड, पुसद, आदिलाबाद, हिंगणघाट, नांदेड या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आपल्याला रात्रीच्या सुमारास दिसत आहे. तर मित्रांनो, ही झाली रात्रीच्या उशिरापर्यंतची अपडेट. उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एक आपण अपडेट घेऊन येणार आहोत. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.